आवर लवकर, गाडी यायली. अहो काकू झालंय माझं, मला काय कपडे थोडी बदलायचे तर. तू जासून कुणकड म्हणून तुला सांगायला आलते. आवर लवकर. अरे संदीप, इकडे इकडे. अरे आवरलं का नाही तुझं? जायचं नाही कंदुरीला? अरे नाही, त्यांनी बोलवलंच नाही. बळच कसं जायचं? सांगितलं नाही का म्हणून रे? काय झालं? अरे काय झालंय तेच माहित नाही विकास भाऊ. बरेच दिवस झाले ते आमच्या घरी पण याय नाहीत आणि आम्हाला बोलायला पण नाहीत. अरे तुमचं नातं तर चुलत्या पुतणीचं कमी आणि माय लेकरात जास्त आहे. आणि तुमच्यामध्ये कसं काय वादविवाद झाला रे? मला काय कळा नाही. अरे तेच ना, काय झालंय काय की. अरे मग काय गैरसमज असला तर मिटवून घ्या ना. असं आबोल कवर करायचंय? अरे मी लय वेळेस प्रयत्न केला विकास भाऊ त्यांना बोलायचा, पण त्या काही रिस्पॉन्स सुद्धा नाहीत. आता मला लय कटाळा आलाय बघ. मी काय स्वतःहून त्यांना बोलणार नाही आता. हे बघ संदीप भाऊ, तू त्या कार्यक्रमाला असलास तर मी येणार आहे. तू नसलास तर मी कॅन्सल करणार आहे. भया चल तू, आपण डायरेक्ट काकूच्या घरी जाऊन त्यांना बोलू. चल. अरे चल यार तू. अहो काकू, ते कंदूरच्या कार्यक्रमाला तुम्ही ह्याला काम सांगितलं नाही? ह्याला की विकास, तुला यायचंय तर ये. उगाच ह्याला घेईन त्याला घे म्हणू नको. अहो काकू, नेमका प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही ह्याला तरी सांगा ना भाऊ, तुम्हाला कशाचा राग आलाय काय? प्रॉब्लेम का हाय ह्याला माहित नाही का? त्या दिवशी घराची उजवण केली, मला नाही बोलवलं, माझ्या नवऱ्याला नाही बोलवलं. बोलवलं नाही? अहो काकू, मी 3दा इथे येऊन गेलोय. अरे विकास भाऊ, त्या दिवशी गावात नव्हती लाईट आणि कुणाचाच फोन लागत नव्हता. सगळ्याचे मोबाईल स्विच ऑफ होते आणि त्यामुळे मी ह्यांना फोन लावू नाही शकलो. आणि 3दा मी ह्यांच्या घरी आलोय. ह्यांच्या घरला होतं कुलूप आणि ह्यांच्या शेजारच्याला विचारलं तर ते म्हणले कुणाच तरी दुखायले म्हणून ते गावाला गेलेत. अहो काकू, तुमची लय वेळ वाट बघितली मी. वाट बघून शेवटी मी संध्याकाळी उशिरा कार्यक्रम केलाय. 1 मिनिट. त्या शेजाऱ्यानंच मला सांगितलं होतं की संदीप म्हणला सगळ्याला मला घरभरणीला बोलवायचंय पण कमल काकूला बोलवायचं नाही. आता तू गावातल्या सगळ्याला बोलवीशील आणि मला बोलवायचं नाहीस म्हणून मी गेले तालुक्याला निघून. काय? तुमच्या शेजारला मी कधीच नाही बोललो आणि ते तस काय म्हणले? अरे संदीप, आता माझ्या लक्षात येईल. काकू, तुमच्या दोघात जी काय आग लावली ना तुमच्या शेजाऱ्याने लावली आहे. बाई असं होतं होय? ही आग त्या शेजारणीनं लावली होय? थांब तिच्याकडे बघते. संदीप, माझ्याकडून लई मोठी चूक झाली असती. चला आता मस्त आरामात जाऊ आणि कंदुरी खाऊ, एन्जॉय करू. अरे विकास, कुठं चला? गाडीत एकच जागा होती म्हणून तुला चल म्हणलं होतं. आता संदीप यायला म्हणल्यास तुला कशाची जागा? तू राहू दे आता. मला आधी पण मला माहित आहे संदीप भाऊ येणार नाही मला घेतल्याशिवाय. अरे बाबा, अरे तुला कोण म्हणलं मी जाणार नाही? मग चुलती बोलायली म्हणल्यास मी जाणारच आहे ना. मला जायचंय, मी जाणार आहे. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी। मैं गाली नहीं दे सकता। नहीं, गाली नहीं देना। फैमिली देखती है, वरना मैं